मग तुम्ही बोला. धन्यवाद सभापती महोदय. थोडक्यात. खरं तर माननीय एकनाथजी शिंदे सगळ्यांनी मुख्यमंत्री पॉइंटेड प्रश्न झाल्यानंतर विचारा, म्हणजे की, आपल्याला ताई एकच मिनिट, ताई जे एकच मिनिट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. ताई एक मिनिट फक्त. माझं काय म्हणणं आहे, आपल्याला पावणे अकराला हा अर्धा तास, नाही नाही असू दे, आपल्याला सगळ्या 3 अर्धा तास आता शिल्लक आहेत, त्या सगळ्या पावणे बाराला संपवायचे आहेत. सगळ्यांनी पॉइंटेड प्रश्न विचारा, लगेच समाधान करून घ्या पटापट. सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की राज्यात अनेक नवीन नगरपंचायती निर्माण झालेल्या आहेत, मात्र त्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सुविधांचा भार हा अजूनही जिल्हा परिषदेवर आहे. तर तो नगरविकास विभागाकडे वर्ग करणार का? तसं केल्यास त्या भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि मोठ्या नगरपंचायती ज्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनोग्राफी सुविधा आपण निर्माण करणार का? हा माझा प्रश्न आहे. आणि तिसरा, हे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे अजूनही ते डिस्प्ले करत नाही की त्यांच्याकडे किती बेड्स रिकामे आहेत. आजकाल एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे, प्रत्येक गोष्टीचं ते बिल लावतात. स्वतःचंच हॉस्पिटल असतं एखाद्या डॉक्टरचं, स्वतःच तिकडे व्हिजिट करतो एखाद्या पेशंटला आणि त्याला 2,500 लावतो. ग्लव्सचे वेगळे पैसे, सिरिंजचे वेगळे पैसे. हा विषय वेगळा आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी बोलते. परंतु आपण मध्यंतरी वर्तमानपत्रात मी वाचलं की प्रत्येक हॉस्पिटलने रेट लिस्ट लावली पाहिजे, तर हे कोणी करत नाही आहे. आणि इतक्या प्रत्येक गोष्टीचं आता बिलमध्ये लिहितात, म्हणजे ग्लव्ज असेल, डायपर एखाद्या पेशंटला लागलं त्याचं बिल, आणि अव्वाच्या सव्वा. हे एखादं डायपर बाहेर 10 रुपयाला मिळतं, हे सरळ 100 रुपये लावतात. तर याबद्दल आपण काही पाऊल उचलणार का? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य मनीषाताई कांदेंनी जे 2 प्रश्न विचारले, पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारले की ज्या काही जिल्हा परिषदकडे आपल्या हॉस्पिटल्स होती, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्या सगळ्याच यंत्रणा हँडओव्हर करायला पाहिजेत. हा 2 विभागातला विषय आहे. याच्यापूर्वीसुद्धा विधानसभेत काही प्रश्न उपस्थित झाले होते, त्यानंतर उल्हासनगरमधल्या अशा गोष्टींसाठी आम्ही निर्णय घेतला आहे. आपल्याकडे काही तशा पद्धतीचे प्रस्ताव असतील तर आम्हाला सांगा. त्या पद्धतीनं नगरविकास आणि आरोग्य विभागाच्या वतीनं दोघांची एक एकत्रित बैठक घ्यावी लागेल आणि ज्या यंत्रणा त्यांच्याकडे आहे तिथून सुद्धा त्या राईटली इम्प्लिमेंट करता येतील, त्यामुळे प्रश्न येणार नाही. दुसरा मुद्दा आपण विचारला की वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये आपण दर लावले पाहिजे असं आपण म्हणतोय, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती काहीच होत नाही. हे खरं आहे की ज्याच्यामध्ये हॉस्पिटल्स आता हा आपल्याला एका बाजूला मगाशी सत्यजित तांबेसाहेब म्हटले तसं हॉस्पिटलच्या बिलांना अटॅक येईल अशी सुद्धा परिस्थिती लोकांच्यामध्ये तयार झाली. त्यामुळे त्यासाठी बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये जी काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्सप्रमाणे आम्ही दरवर्षी एक चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती सातत्यानं मॉनिटरिंग ठेवतोय. त्यांनी तिथं बोर्ड लावले पाहिजेत, पेशंटला डिस्चार्ज करताना सुद्धा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, पेशंटचं कंप्लेंट बुकसुद्धा असलं पाहिजे, अशा पद्धतीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. दुर्दैवाने त्या सगळ्या लोकांपर्यंत माहीत नाहीत आणि त्यामुळंच मी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर काम काय केलं असेल तर सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे चौकशी लावली. बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडला, चौकशी लावण्यापाठी मग मंत्र्याचा सुद्धा काय उद्देश आहे काय, पण उद्देश इतकाच होता की लोकांच्या योग्य गोष्टींची माहिती लोकांना व्हावी. आता उद्यासुद्धा एक विधेयक आपण आणतोय आणि त्या विधेयकाच्या माध्यमातून एकूणच ह्या सगळ्या महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना कायद्याच्या माध्यमातून अजूनही चांगल्या पद्धतीने याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न बोला, शेवटचा प्रश्न. धन्यवाद सभापती महोदय. थोडक्यात प्रश्न. मी